मागावे बघा इकडं आता दोघी तर फोटो निघल. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सचिन मुटकुळे. तर मी आत्ता सध्याला आहे म्हणजे दीपालीच्या गावी इकडं म्हणजे माहेरी म्हणजे सासरवडीला आलतो रात्री. तर काय आकडाचा महिना शेवट आज आहे मंगळवार, नाही आज बुधवार आहे. तर काल मंगळवार होता. कालच म्हणजे रात्री आलतो मी. जसं आष्टीला दुकानात आलो, दुकानातून म्हणजे संध्याकाळी जेवायला गेलो आणि मुक्काम इकडंच झाला. त्यांनी काही येऊनच दिलं नाही रात्री. तर मग म्हणलं चला आता जेवायला बोलिलं की आलतो, रात्रीच जायचं होतं. पण मग म्हणले उशिरा जरा 9-10 वाजले, एवढा टाईम नव्हता झाला. पण नका जाऊ म्हणले, एक दिवस राखी मुक्कामी. मग राहिलो मुक्कामी, नाही तर रात्री जाणार होतो. आणि आल्या सर म्हणलं चला आता हिडू इथून स्टार्ट करावा. तर इथं दीपलीचं त्यांचं म्हणजे माहेरचं राहणे शेत आहे. तर शेत म्हणजे काय सगळं आत्ता मी घरून आलोय. तर घराच्या पलीकडं मेन त्यांचे रानं तिकडंच आहेत, एकदम भारी रान आहेत, एकदम जबरदस्त. तिकडं कांदा वगैरे तिकडं लावतात. इकडं कसं आपण म्हणतो लांबचे रानं, माळावरचे रानं, तशी ही जे उडीद आहे पाठीमागचा, हा उडीद जे, तर सगळा हे उडीद आहे, हे माळावरचं राणे. चालता चालता म्हणलं आपलं थोडंसं हिडीव काढायला सुरुवात बी करावं, दाखवावं बी आल्या सर. आणि ह्या साईडला बघा सूर्य उगला हिकून. तर ह्या साईडने सूर्य उगलाय, मस्तपैकी वाटतंय. हिथं त्यांचं राणे आणि हे जे वाफे कशाचे काही काढलेत. तसंच पुढं गेले की येई रे, इथं येई रे. ह्या साईडला जवळ डिप्पी आहे. आपला उडीद असा नाहीचे राहणार आपल्या, त्यांचं इकडं माळावच आहे आपल्यासारखंच म्हणजे थोडंसं ही आहे म्हणायचं. पण आमच्याकडे पाऊस नाही. इथं गावाकडे इकडं सारखा पाऊस आहे, म्हणजे जिम 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 बंदच नाही म्हणले. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्याकडे पाऊस चांगला आहे, तर मग उडीद पण चांगला आहे. तर चला आता निघालोय घरी. सकाळच्या जवळपास 7 वाजल्यात. 7:30ला विरारला आपल्याला पुन्हा गाडीपाशी आणून सोडायचं आहे, म्हणून मी बी गडबडीत चाललोय. तर चला आता निघू गावाकडं, मी दाखवतो तुम्हाला. आता चला पुढचा व्हिडिओ आपण पुढं गावाकडे गेल्यावर बघू. जवळपास म्हणजे ह्या गावातून मला म्हणजे 20-22 किलोमीटर आपलं गाव आहे. आता तिथून जायचं आहे आष्टी तालुक्याला, आणि तालुक्यातून जायचं आपल्या गावाकडं. तर तिथून 10 किलोमीटर, आणि आष्टी तालुका आता लागेल ना तिथून ही आपलं अंतर 12 किलोमीटर, म्हणजे 22 किलोमीटर जवळपास. चला तर आता डायरेक्ट फास्ट जातो घरी. विराचा सोडायचा टायमिंग होईल, नाही तर मग सोडतील. पण थोडी काळजीपूर्वक आपण पण जावं सकाळ सकाळ म्हणलं. तर डायरेक्ट घरी गेला व्हिडिओ दाखवतो मी आता. चला तर आत्ता आलो दुकानात, पोहोचलो दुकानात आत्ता. काय दिवस आता दादा लई लाज होतं. अरे जरी आंघोळ नसली ना केली तरी फिल्टरनी आंघोळ केल्याने वाटतं. काळजी नको घरी जाऊ, एकदम चकाचक तू एकदम आंघोळ केल्याने वाटतं. काय देऊ 5 मिस्त्रीची पुडी कोणची, 3 ओली का 5 ओली. चला तर विराजचा आवरत आहे, आणि मग आम्हाला जायचंय म्हणजे विराजला मी सोडायला जाणार आहे. म्हणजे विराज एकटाच जायचं आहे आष्टीला शाळेत. आनंदी बसली गाडीवर, विराज पितोय दूध. मग आता गाडी यायचा टाइम झाला आहे, जे येईन थोड्या वेळेत. मग जातो ना आम्ही. दम्मानी पी, अजून नाही आली गाडी. दम्मानी पुढे बसायची वय, मागवस ना. चल हा. तर मोकळं होतं, जरा डबा मोकळा होतो, वजन कमी होतं. चला तर सकाळी सकाळी आता सध्याला 9:30 वाजल्या. बघता बघता आता थोड्या वेळातच 10 वाजत्याल. आणि आज जायचं आहे आम्हाला गावाला. दीपालीन मी निघलोत गावाला. सकाळ धरून असा विषय होता की कोण गावाला जाणार आहे, म्हणजेच चुलत बहिणीचा कार्यक्रम आहे त्यांच्या गावाला. तर वडील म्हणले होते मी जातो. तर आम्ही म्हणलो की जसं दीपालीचं माझं लग्न झालंय तसं मी गेलोय तिकडं गावाला बहिणीकडं. पण दीपाली गेली नाही. दीपाली झाली फर्स्ट टाईम, म्हणजे 2017 लग्न झालं तर पहिल्या महिन्यात आमचं. तर 17 पासून 2026 चालू आहे. अजून दीपाली काय चुलत बहिणीच्या गावाला गेलीच नाही, म्हणजे त्यांचं घर सुद्धा माहीत नाही दीपालीला. तर मला असं वाटतंय, कधी गेलती का दीपाली? गेलती तिकडे त्यांची ती एकदा पण नाही गेली.
नाही तर दीपावलीमध्ये एकदा पण नाही गेली आणि मला पण तसंच आठवतंय. तर आज कार्यक्रम हे चाललो आम्ही दोघं कार्यक्रमाला आणि दीपावलीचं आवरलंय का बघू एकदा. तर मग म्हणलं वडिलांना म्हणलं तुम्ही दरबारशीलाच जाताय, ह्यावेळेस मी आणि दीपाली जातो आणि कार्यक्रम बी असल्यावर दीपाली आवरीती तर जायला पाहिजे आपण बी. घरचा कार्यक्रम असला सर्व फॅमिलीनी. तर आधीच तर बहीण म्हणली की जर दीपाली नाही आली तर मग आम्ही पण तुमच्या कार्यक्रमाला कोणच्याच येणार नाहीत. तर त्याच्यामुळं आता निघलो. एवढ्या वर्ष झालंय म्हणजे 10 वर्ष झाले कधी दीपाली गेली नाही एकदा पण, मग वेगळंच वाटतं. आणि बहीण म्हणजे सख्खी चुलत बहीण म्हणजे बहिणीचे आजोबा आणि माझे आजोबा ते सख्खे भाऊ होते. तर त्यांचे पण आजोबा नाहीत सध्याला, वारलेत. आणि आमचे पण आजोबा वारलेले आहेत. आजी आजोबा त्यांचे बी वारलेत, माझे बी वारलेत. नाही का, म्हणजे असं नातं जवळच एकदम घरातलं. तर चला चाललो तर आम्ही कार्यक्रमाला. आवृत्ती दीपाली आणि लगेच निघतो आम्ही कार्यक्रमाला. आनंदी चल, आनंदी कशी नटली बघा. चल बाळा चल, पॉम 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 करीत चालली चप्पल घालून. दीपाली चल बरं पटकन. चल चल चल, तिला वाटतंय मम्मी राहते काय इथं. हा हा चला, असा झालोय मी रेडी एकदम मस्त पैकी आणि चाललो. झाले रेडी मस्त पैकी यांच्यापेक्षा भारी. बरं ठीक आहे, आवरा चला. आले मी बी हाय. चल बरं पटकन बस. आम्हाला जायचं हिथून 7 आणि ती 5, 7 आणि 5 12-13 किलोमीटर जायचे. आणि 13 किलोमीटर जायचं आणि 13 पुन्हा माघारी यायचे. हिथून जायचं कड्याला आणि कड्यावरून जायचं डोंगरगणला आणि डोंगरगणमधून पुन्हा कड्याला यायचं आणि कड्यावरून पुन्हा घरी यायचं. तर कडा चांगलं शहर आहे रोडला, आयल्यानगर बीड रोडला. आता चालत आम्ही आयल्यानगरला. आयल्यानगरला नाही, त्या रोडपर्यंत जायचंय काड्यापर्यंत, काड्यावरून डोंगरगणला जायचं. असं आहे होय. चल करू चालू गाडी मग. हा, चला. चला आनंदी चलो. विराज गेला शाळेत. आता वाजले असतील जास्तीत जास्त 10-10:30. विराज येईन 3 वाजता घरी आणि आम्ही तोपर्यंत माघारी यायचा प्रयत्न करतो. हाय का नाही? लवकर येतात. हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज आम्ही जाणार आहोत गावाला, म्हणजे निघालेलोच आहे. तर सांगितलंय का तुम्ही? तर आता आम्ही तुम्हाला असं महाग मंदिर दिसत असेल छोटं, ते बघा दिसत आहे वरती. ते आहे आमच्याच गावातले देवी आहे, त्याचं नाव आहे टिंबे आहे ना. तर आता आम्ही तिथं आलेलो आहोत. तिथं असं मस्त असं वातावरण झालंय. आणि चालली कुठे चालली बाई तू सोडून? ते का ती पण लागली पळायला पुढं. आम्ही थांबलो होतो थोडंसं, मस्त असं वातावरण झालं म्हणून. तर त्याच्यात ती आनंदीच लागली पळायला. रोडनी गाड्या येतात, लागली माघारी आली माझ्याकडे. ती तुमच्याकडे येऊ शकत नाही. ती म्हणून माझ्या मम्मीला सोडून कुठं चाललेत हे एकटे एकटे. तर चला चल बिबू. रुसली गो का रुसली? चला या, चलत चलत या. अय्यो चल मागे की तिला आता पुढं कटाळी ती आयो आनंदी. ए आनंदी माझ्याकडे बसायची ना आता. आता माझ्या बसते हे बसा. आणि तुम्ही बसा आता. बघा किती मस्त लोकेशन आहे एकदम. लय मस्त लोकेशन आहे. आणि हे इथं आपली देवी आहे, दिसते का? हा आपल्या आपल्या गावातली. गावातली टिंबी आई येते. हा चला चला बसलात का? हा. चला. मस्त वाटतंय, पाऊस पडला ना, हिरवळी साईडला मस्त छान. चला पटा बसा. आत्ताच पोहोचलो डोंगरगणमध्ये, म्हणजे अजून त्यांच्या घरी आम्ही गेलेलो नाहीत. आणि साडी घेतली आम्ही काढत, पण त्याचा काय आम्ही व्हिडिओ काय दाखवला नाही, कारण की म्हणजे दुकानामध्ये आम्ही नाही कॅमेरा ओपन केला. तर त्यांना मस्त अशी छान आम्ही साडी आणली आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी साडी. बघा हे आलेत समोरून चलत, बघत होते इकडचं छान असं वातावरण आहे ना. हा साडी दाखवू आणि आपलं चला पुढे आता घरी. अशी मस्त अशी साडी आम्ही आणली आहे आणि मला तर आवडली आहे. तर बघा त्यांना पण आवडली आणि मला पण आवडली आहे. तर घेताना नाही आम्ही व्हिडिओ काढला, कारण नाही काढता आला. तर बघा आनंदी पण झोपेतून उठली आहे आता, रोडनी झोपलेलीच होती. चला निघायचं का? रडायला लागली की. साडी चांगली आली ना, छान. छान आहे, मला आवडली. तुला आवडली म्हणलं काय आता आम्हाला काय कळत आहे. तुम्हाला आवडली म्हणजे बस. चला रोडवर चल जायचं. झोप आली असेल तिला, पुढे झोपी लावावं लागेल. काय चला बसा. चला आपल्याला कार्यक्रम करून जावं लागेल पावसा पाण्याचं. पाऊस जर आला तर पुन्हा हलवायची. बसा.
मागावे बघा इकडं आता दोघी तर फोटो निघल. चला लय काढले आता फोटो. चला बस. हा बस. सँडल राहिला होय. बरोबर घे सँडल घे तिचा. इकडे बघ इकडे बघ तिकडे टाटा कर. चल टाटा कर. नको म्हणती बुवा नको म्हणती बुवा. टाटा कर टाटा कर टाटा कर. अयो इतका राग अयो बाबो. घे हाय हाय पिशवी हाय. आलो आता घरी. आताच कार्यक्रम घरी आलो. फिर चावी आता दुकान उघडून दे. अयो तर संध्याकाळच्या 5 वाजताच घरी आलतो. घरी आल्याच्या नंतर दुकान उघडलं. दुकानात आहे दीपाली आणि विराज 3 वाजता चालता. विराजला काय मी दाखिलं नाही आणि डायरेक्ट आलो मी रानात आलो तर घासाला पाणी द्यायचं. पाणी देता देता म्हणलं चला पाणी मोटर चालू केली घासावं लावलं वाफ्याव आणि रानात बघायला आलो. तर रानात मस्त खुरपून ती करून ठेवलंय सगळं पण पाऊसच नाही. मी म्हणतो 2 तास 1 तासच येऊन द्या पाऊस. थोडाफार का व्हायना अर्धा तास येऊन द्या पण पाऊस आला पाहिजे. हे खुरपिलंय सगळं पण सुकल्याने वाटतंय. म्हणजे पेरून खत पेरून सगळं खुरपून आज पाऊस नाही. बियाचे पैसे काकरीचे पैसे पेरायचे पैसे खुरपणीचे पैसे एवढे पैसे शेतीला लावून सुद्धा आता पाऊस नाही. जर पाऊस नाही आला तर ही येतंय का नाही पीक ह्याची सुद्धा भरवसा नाही. म्हणजे असं माझंच नाही तर वाईट तर सगळ्यालाच वाटणार आहे. इथून पुढे जर पाऊस नाही आला तर पिकाचं हाल होणारच आहे. तर आलोय पीक बघायला. पाण्याची गरज आहे आणि पाणी म्हणजे एवढं मोठं असं देण्यासारखं एवढं पाणी नाही आता नाही का सध्याला. पाऊस काळच नाही तर पाणी कुठून. तर थोडं थोडं पाणी असतं ते घरी बागावं लागतं. ह्याला बघा इथं पाणी दिलं तर कसं हिरवळ वाटते. त्याला थोडं थोडं आम्ही सकाळ संध्याकाळ देतो पाणी. म्हणजे भाजीला मेथीला तर ते हिरवळ दिसतं. इकडं पाऊस नाही तर सुकल्याने दिसायला लागलं. हाय अजून हिरवळ पण लय अवघड आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला ह्या साईडला सूर्य मावळतो. आता सूर्य पूर्ण मावळाचे आणि रानात मी सध्याला तर देतोय घासाला पाणी. आज गेलो तिकडं पाहुण्याच्या कार्यक्रमाला तर त्याच्यामुळे आज लवकरच घरी आहे. तर म्हणलं चला आता 6 वाजल्यात आता काय काम करावं म्हणून म्हणलं की आता घासाला पाणी देऊ. त्या घासाच्या वाफ्याला ह्या 2 आणि 3रा चालू आहे. मग 4था 5वा आणि तिकडं कोपऱ्यात 6वा. 6 वाफ्या आहे. 6 वाफ्याला पाणी देऊन घेतो म्हणलं घासाला. सध्याला इथं वडील गेले आता घरी. वडील आले ते रानात आणि रानात आल्याबरोबर आले आनंदीला घेऊन आणि सोडलंय माझ्यापाशी. आनंदी ए आनंदी. तर बघा आनंदी पण आली आता रानात मला सोबत. हाय ना होय ग. तर चाललंय पाणी देणं थोडं 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 थोडं. आनंदी पण आता रानात आली मस्तपैकी. आता इकडल्या साईडला दिसतोय सूर्य मावळायला लागलाय म्हणजे मावळाय पार. तर असं मस्त वाटायला लागले संध्याकाळच्या टायमाला. आणि पूर्ण इकडल्या साईडला आता अंधार पडेलच थोड्या वेळात. तर आम्हाला पण घरी जायचंच. क्युटे ए क्युटे क्युटी आनंदी. अय्यो चला आनंदी खेळत ये.